not bad. अंगारों का अंबर सा लगता है मेरा साथी। राजा वगैरह हाथों के साथी जुगमग झूलना वो। राजा वगैरह हाथों के साथी जुगमग झूलना। आता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला त्या टाईपचा स्टेटस आहे तो बनण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर लागणार आहे ते म्हणजे लेट मोशन ॲप. आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती पिनिड मेसेजमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर हे तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला इथे प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथे असलेला बीट मार्क आणि शेक इफेक्ट हे जे दोन प्रोजेक्ट आहेत ते दोन्ही तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर तो काहीसा अशा प्रकारे दिसून येईल. तर स्टार्टिंगचे जे आपल्या मॉडेलचे इमेजेस आहेत ते जर तुम्हाला चेंज करायचे असतील तर सिम्पली तुम्हाला आपल्या मॉडेलच्या इमेजच्या लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती गेल्याच्यानंतर ते कलर अँड फिलवरती जायचं आहे. त्यानंतर जे स्टारचं ऑप्शन आहे त्याच्यावरती जायचं आहे आणि जो कोणता तुम्हाला तुमच्या मॉडेलचा इमेज चेंज करून घ्यायचा असेल त्या इमेजला तुम्हाला सिम्पली सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर ते वर प्लसवर जाऊन या इमेजला तुम्ही अशा प्रकारे चेंज करून घेऊ शकतात. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे वन बाय वन फॉलो करायची आणि आपल्या मॉडेलचे स्टार्टिंगचे जे 3 इमेजेस आहेत ते तुम्हाला चेंज करायचे आहेत. त्यानंतर 5.25 सेकंदाच्या बीटवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथे प्लसवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला एक जो मीम आहे हा तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. हा ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पलीवर इथे 3 डॉटवरती जायचं आहे. याला इथून फिल कंपोजिशन एरियामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. कन्वर्ट करून घेतल्याच्यानंतर 7.29 सेकंदावरती यायचं आहे आणि 7.29 सेकंदावरती आल्याच्यानंतर इथून जो उरलेला पार्ट आहे तो तुम्हाला 4th ऑप्शनचा यूज करून अशा प्रकारे ट्रिम करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत प्लसवर जायचं आहे, मीडियावर जायचं आहे आणि आपल्या मॉडेलचे जे इमेजेस आहेत ते आपल्या बीटच्या अकॉर्डिंग तुम्हाला ते वन बाय वन ॲड करायचे आहेत. तर स्टार्टिंगला इमेज ॲड करायचं आहे. त्यानंतर या ऑप्शन यूज करून नेक्स्टवर जायचं आहे. त्यानंतर जो 4th नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यावरती जायचं आहे आणि इमेजचा जो उरलेला पार्ट आहे तो तुम्हाला ट्रिम करायचा आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे वन बाय वन फॉलो करायची आहे आणि आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते बीटच्या अकॉर्डिंग इथे वन बाय वन ॲड करायचे आहेत. तर आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते ॲड झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला नॉर्मली बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर जो फर्स्टवाला इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे. त्यासाठी सिम्पली त्या लेअरवरती जायचं आहे, इफेक्टवर जायचं आहे, 3 डॉटवर जाऊन इथून याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर थोडंसं पुढे यायचं आहे. पुढे आल्याच्यानंतर 7.29 सेकंदाच्या नंतरचे जे 4 इमेजेस आहेत त्या 4 इमेजवरती तुम्हाला आपला जो हा फर्स्टवाला इफेक्ट आहे तो पेस्ट करायचा आहे. त्यासाठी सिम्पली त्या लेअरवरती जायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉट विजन अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे वन बाय वन फॉलो करायची आणि आपल्या मॉडेलच्या ज्या इमेजेस आहेत स्टार्टिंगच्या 4 त्यांवरती तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर जी डबल बीट दिलेली जी 5th इमेज आहे त्याच्यावरती तुम्हाला नॉर्मली क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ॲड इफेक्टवरती जायचं आहे. ॲड इफेक्टवरती गेल्याच्यानंतर इथे तुम्हाला सर्चमध्ये जायचं आहे. सर्चमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला जो ब्लिंक हा वाला जो इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला इथे सर्च करायचा आहे. सर्च केल्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे स्टँडर्ड सेटिंगवरती जायचं आहे आणि त्याला ते फुल फ्रिक्वेन्सीमध्ये अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्यानंतर जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला परत ओपन करायचा आहे. त्यानंतर जो आपला सेकंडवाला जो इफेक्ट आहे तो तुम्हाला कॉपी करायचा आहे. त्यासाठी सिम्पली त्या लेअरवर जायचं आहे, इफेक्टवर जायचं आहे, 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर इथून पुढे ज्या उरलेल्या ज्या आपल्या ऑल इमेजेस आहेत त्यांवरती तुम्हाला वन बाय वन हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला त्या लेअरवरती जायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवर जायचं आहे आणि अशा प्रकारे त्याला पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे वन बाय वन फॉलो करायची आणि आपल्या मॉडेलच्या ऑल इमेजेसवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर हा वाला जो इफेक्ट आहे तो ऑल जे आपले इमेजेस आहेत त्यांवरती हा पेस्ट झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला सिम्पलीवरती शेअरवरती जायचं आहे, खाली एक्सपोर्टवरती जायचं आहे आणि जो आपला व्हिडिओ झाला तुम्हाला तो सिम्पली एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.